एवरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला मधील प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. एक्सपांड. गिव्हन जे ब्रॅकेट्स दिलेले आहेत त्याचा क्यूब आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो ब्रॅकेटमध्ये टर्म्स ह्या मायनसमध्ये आहेत. सो आपल्याला मायनसवाला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो सी दी फॉर्म्युला a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. लास्ट लेक्चरला आपण a plus b ब्रॅकेट क्यूब हा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. सो या लेक्चरला आपण a minus b ब्रॅकेट क्यूब ह्याचं हे एक्सपान्शन कसं आलं ते सुरुवातीला लर्न करूया आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो a minus b ब्रॅकेट क्यूब. ब्रॅकेटचा क्यूब आहे दॅट मीन्स हाच ब्रॅकेट आपण 3 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट a minus b अगेन a minus b अगेन a minus b. इज इट क्लिअर? सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज आणि हे जे रिमेनिंग 2 ब्रॅकेट्स आहेत तेच आपण कसे लिहू शकतो? a minus b ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट a minus b ब्रॅकेट square. Then first bracket as it is. We know that the expansion of a minus b bracket square, that means a square minus 2ab plus b square. Is it clear? हे आपण स्टँडर्ड 7th मध्ये ऑलरेडी लर्न केलेलं आहे. सो सिम्पली हे जे 2 ब्रॅकेट्स मिळालेले आहेत त्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो पहिल्या ब्रॅकेटमधील पहिली टर्म आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधील पहिली टर्म, त्यानंतर सेकंड टर्म आणि त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटमधील पहिल्या टर्मला, त्यानंतर दुसऱ्या टर्मला आणि त्यानंतर तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन घेऊया. a इंटू ए स्क्वेअर दॅट मीन्स a क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर a इंटू मायनस 2ab दॅट मीन्स इथं प्लस आहे इथं मायनस आहे दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. मायनस 2a स्क्वेअर b. इज इट क्लिअर? त्यानंतर a इंटू बी स्क्वेअर दॅट मीन्स प्लस ab स्क्वेअर. त्यानंतर मायनस बीने आता मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस बी इंटू ए स्क्वेअर दॅट मीन्स मायनस ए स्क्वेअर बी. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस बीनी मायनस 2ab दॅट मीन्स मायनस इंटू मायनस प्लस होईल 2ab स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस बी इंटू बी स्क्वेअर दॅट मीन्स मायनस बी क्यूब. इज इट क्लिअर? तर आपण लाईक टर्म्स एकत्र करूया. लाईक टर्म्स म्हणजे व्हेरिएबल आणि पॉवर सेम असणाऱ्या टर्म्स. सो मायनस 2a स्क्वेअर बी आणि मायनस ए स्क्वेअर बी या लाईक टर्म्स आहेत आणि त्यानंतर ए बी स्क्वेअर आणि प्लस 2ab स्क्वेअर या लाईक टर्म्स आहेत. त्यांना सुरुवातीला एकत्र करूया. ए क्यूब ॲज इट इज मायनस 2a स्क्वेअर बी मायनस ए स्क्वेअर बी. इज इट क्लिअर? प्लस 2ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस बी क्यूब ॲज इट इज या ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांच्यामध्ये आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शन घेता येईल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ए क्यूब ॲज इट इज मायनस 2 अँड मायनस 1. तर कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे दॅट मीन्स मायनस 3a स्क्वेअर बी. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 2 प्लस 1 दॅट मीन्स कोइफिशियंट 1 असणार आहे दॅट मीन्स 3ab स्क्वेअर. इज इट क्लिअर? मायनस बी क्यूब. सो सिम्पली हे एक्सपान्शन यूज करून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सी दी फर्स्ट एक्झाम्पल. इन ब्रॅकेट 2m minus 5 bracket cube. Is it clear? So by using formula we can write by using formula. आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे a minus b. दॅट मीन्स या टर्मला जर आपण a कन्सिडर केलं आणि या टर्मला जर आपण b कन्सिडर केलं तर इथं आपण a minus b ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो यू कॅन राईट a minus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a cube minus 3a square b
plus 3ab square minus b cube. Is it clear? Here a is equal to 2m and b is equal to 5. Is it clear? सो हा फॉर्म्युला स्पेशली मायनससाठी तयार केलेला आहे. सो इथं आपण b इज इक्वल टू -5 घेणार नाही आहोत. इज इट क्लिअर? सो गिवन ब्रॅकेट इज 2m minus 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब. दॅट मीन्स a ची व्हॅल्यू आता 2m पुट करायची आहे. दॅट मीन्स 2m क्यूब minus 3a square. That means 2m square. Is it clear? Into b. That means 5 plus 3a. That means 2m into b square. That means 5 square. Is it clear? Minus b cube. That means 5 cube. So 2 cube. We know that 2 cube, that means 2 into 2 into 2. 8 m cube. Is it clear? त्यानंतर 3 as it is. हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. 2 स्क्वेअर 4 and m square. Is it clear? Into 5 plus 3 as it is. 2m as it is. 5 square 25 minus 5 cube. That means 5 into 5 into 5. 5 5 is 25 and 25 5 is 125. That means 5 cube 125. Is it clear? So 8m cube as it is. तर सिम्पली आपल्याला या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो 3 4चा 12 and 12 5चा 60. इज इट क्लिअर? सो आन्सर आपलं मायनसमध्ये येणार आहे. -60 m स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस 25 2चा 50 and 53चा 150. सो प्लस 150 m minus 125. Is it clear? It is our final answer. Then second example. Second one, in bracket 4 minus p bracket q. Is it clear? So by using formula a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Is it clear? So simply here a is equal to a ची व्हॅल्यू 4 पुट करायची आहे and b is equal to p. Is it clear? So given bracket is 4 minus p bracket cube is equal to a cube. That means 4चा cube. Is it clear? Minus 3a square. That means 4 square. b. That means p plus 3a. That means 4. b square. That means p चा square minus b cube. That means p cube. Is it clear? So 4 cube. That means 4 into 4 into 4. 4 4चा 16 and 16 4चा 64. Is it clear? Minus 3 as it is. 4चा square. That means 16 p plus 3 4चा 12 p square minus p cube. आता हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. So next step is 64 minus 16 3चा 48. That means minus 48 p plus 12 p square minus p cube. Is it clear? It is our final answer. Third example is in bracket 7x minus 9y bracket cube. Is it clear? So by using formula we can write
a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Is it clear? Here a ची व्हॅल्यू आपल्याला 7x पुट करायची आहे आणि b ची व्हॅल्यू 9y. So we can write here a is equal to 7x and b is equal to 9y. Is it clear? So given bracket is 7x minus 9y bracket cube is equal to a cube. That means 7x cube. Is it clear? Minus 3a square. That means 7x square into b. That means 9y plus 3a. That means 7x. b square. That means 9y square. Is it clear? Minus b cube. That means 9y cube. Is it clear? So we know that the 7 cube, that means 7 into 7 into 7. That means 343. Then x cube. Is it clear? 3 as it is. 7x square. That means 7 square 49 into x square. Is it clear? Again 9y as it is plus 3 as it is, 7x as it is. The 9 square 81 and y square. Is it clear? त्यानंतर 9 cube. We know that 9 cube is 729 and y cube. Is it clear? So next step 343 x cube as it is. तर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण रफ पेजवर 3 into 49 into 9 हे मल्टिप्लिकेशन घेऊया. सो वी कॅन राईट 49 into 3. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर इंटू 9 करूया. सो 9 3 27 and 4 3 12 आणि हे 2. दॅट मीन्स 14 होतील आणि त्यानंतर अगेन मल्टिप्लाय बाय 9. इज इट क्लिअर? सो 9 7 63, त्यानंतर 9 4 36 आणि हे 6. दॅट मीन्स इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय येणार आहे 1 3 2 3. सो वी कॅन राईट मायनस 1 3 2 3. त्यानंतर एक्स स्क्वेअर इंटू वाय प्लस आता हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया 81. तर 7 3 21. दॅट मीन्स 81 मल्टिप्लाय बाय 21 आपण करूया. 21 21 अँड 21 8 168 आणि हे 2. दॅट मीन्स 170. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय आहे 1701. सो वी कॅन राईट 1701 एक्स इंटू वाय स्क्वेअर मायनस 729 वाय क्यूब. इज इट क्लिअर? इज आवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट fourth example is 58 क्यूब. सो इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सिम्पली आपण 58 मल्टिप्लाय बाय 58 मल्टिप्लाय बाय 58 हे करून सुद्धा सेमच आन्सर येणार आहे. बट इथं हे एक्सपेक्टेड नाही आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे फॉर्म्युला यूज करून हे आन्सर फाइंड आउट करायचं आहे. सो फॉर्म्युला यूज करण्यासाठी सुरुवातीला आपण जे राऊंड फिगर तयार करून घेऊया. हे जर आपण 60 - 2 असं लिहिलं तर आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. इज इट क्लिअर? सो ए ची व्हॅल्यू ही 60 होईल आणि बी ची व्हॅल्यू 2 होईल. सो नाउ वी कॅन यूज फॉर्म्युला. नाउ बाय यूजिंग फॉर्म्युला a minus b bracket cube is equal to
a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Is it clear? So here a is equal to 60 and b is equal to 2. या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहेत. सो गिवन ब्रॅकेट 60 minus 2 bracket cube is equal to a cube, that means 60 cube minus 3a square, that means 60 square, b that means into 2 plus 3a that means 60 b square, that means 2 चा square minus b cube, that means 2 cube. Is it clear? Then next step, the 60 cube, that means 60 into 60 into 60 हे आपल्याला करायचं आहे. सो सुरुवातीला आपल्याला 6 चा क्यूब फाइंड आउट करावा लागेल and followed by 30. Is it clear? We know that the 6 cube is 216. So we can write 216 followed by 30. Is it clear? That means 60 into 60 into 60 जे हे 30 येणार आहे. Again 3 as it is 6 square, that means 36 आणि 60 into 60 square means 2 times multiplication येणार आहे. So followed by 20. Is it clear? त्यानंतर again multiply by 2. Then plus 3 as it is 60 as it is 2 square 4 minus 2 cube 8. Is it clear? So 216,000 as it is. तर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. इज इट क्लियर? आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो सुरुवातीला आपण 36 इंटू 6 3 2 चा 6 हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 36,000 इंटू 6 हे 2 0 ॲज इट इज 6 6 चा 36 अँड 6 3 चा 18 आणि हे 3 that means 21. Is it clear? Our answer is 21600. So we can write minus 21600 plus the हे multiplication, that means 6 3 चा 18 and 18 4 चा 72, that means we can write 720. Is it clear? Minus 8. सो आता आपल्याला ही ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची आहे. सो ही जी हा जो नंबर आहे तो प्लसमध्ये आहे, त्यानंतर हा नंबरसुद्धा प्लसमध्ये आहे. सो सुरुवातीला हे दोन नंबर्स जे प्लसमध्ये आहेत ते सुरुवातीला आपण एकत्र करूया आणि त्यानंतर हे दोन नंबर्स त्यातून मायनस करूया. सो एका साईडला आपण करून घेऊया. 216,000 प्लस 720, दॅट मीन्स 027,612. तर त्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 8,0,6,12. इज इट क्लिअर? सो हे सबट्रॅक्शन घेऊयात आपण. 10 minus 8 2, त्यानंतर 2 minus 1 1 येईल, त्यानंतर 7 minus 6 1, 6 minus 1 5 and 21 minus 2, that means 19. सो आपला आन्सर काय येणार आहे 195112. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, फिफ्थ वन. फिफ्थ एक्झाम्पल इज इन ब्रॅकेट 198 ब्रॅकेट क्यूब. सो इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा असेल तर या नंबरची राऊंड फिगर करावी लागेल, पण हाच नंबर मिनिंग न चेंज करता 200 minus 2 असाही लिहू शकतो. इज इट क्लिअर? आता आपण इथं फॉर्म्युला यूज करू शकतो. एची व्हॅल्यू आपण 200 घेणार आहोत आणि बीची व्हॅल्यू 2 घेणार आहोत. सो बाय युझिंग फॉर्म्युला a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Is it clear? So here a ची व्हॅल्यू आपल्याला 200 घ्यायची आहे and b is equal to
2. Is it clear? So given bracket is 200 minus 2 is equal to a cube, that means 200 cube. Is it clear? Minus 3a square, that means 200 square, into b, that means 2 plus 3a, that means 200. Is it clear? Into b square, that means 2 square, minus b cube, that means 2 cube. Is it clear? So 200 चा cube, that means 200 into 200 into 200, that means 2 cube 8 येणार आहे आणि followed by 6 zeros. Is it clear? 1 2 3 4 5 6. Then 3 as it is, 200 square, that means 2 square 4 and followed by 4 zeros. Is it clear? 200 into 200, that means 4 times 0 येणार आहेत, multiply by 2 plus 3 as it is, 200 as it is, 2 square 4. Is it clear? Minus 2 cube 8. Then 8 followed by 6 zeros minus, आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन इझीच आहे. तर आपण काय करू शकतो, 4 3 चा 12 अँड 12 2 चा 24. इज इट क्लिअर? सो 24 फॉलोड बाय 4 zeros. ओके, प्लस द 4 3 चा 12 अँड 12 2 चा 24. सो 24 फॉलोड बाय 2 zeros. इज इट क्लिअर? मायनस 8. सो हा नंबर प्लसमध्ये आहे आणि हा पण नंबर प्लसमध्ये आहे. सो सुरुवातीला जे प्लसमध्ये आहेत ते आपण एकत्र करूया आणि त्यानंतर हे दोन नंबर सबट्रॅक्ट करूया. सो एका साईडला करून घेऊया. 8 0 0 0 अगेन 0 0 0. इज इट क्लिअर? प्लस 2 4 0 0. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय येणार आहे, 0 0 4 2 0 0 8. इज इट क्लिअर? तर यातून आपल्याला हे दोन नंबर सबट्रॅक्ट करायचे आहेत. सो हे जर दोन एकत्र केले तर नंबर काय तयार होणार आहे, 8 0 0 अगेन 0 4 आणि 2. इज इट क्लिअर? सो हे आता आपण सबट्रॅक्ट करूया. 10 minus 8, दॅट मीन्स 2. त्यानंतर अगेन 10 minus 1, दॅट मीन्स 9. 4 minus 1 3. त्यानंतर 2 minus 0 2च येतील. त्यानंतर अगेन 10 minus 4 6. त्यानंतर 10 minus 3 10 होतील. 10 minus 3 7 आणि 8 minus 1 7. Is it clear? So our answer is 7 7 6 2 3 9 2. Is it clear? It is our final answer. Then next example, sixth one. See the example in bracket 2p minus 1 upon 2p bracket cube. So by using formula a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Is it clear? So here a ची व्हॅल्यू आपल्याला 2p घ्यायची आहे. Is it clear? a is equal to 2p and b is equal to 1 upon 2p. Is it clear? So given bracket is 2p minus 1 upon 2p bracket cube. So is equal to a cube, that means a ची व्हॅल्यू 2p आहे. that means 2p चा cube minus 3a square, that means 2p square. त्यानंतर into b, that means 1 upon 2p. Is it clear? Plus
3a, that means 2p into b square, that means 1 upon 2p square. Is it clear? Minus b cube, that means 1 upon 2p cube. Is it clear? So आपण क्यूब फाइंड आउट करूया. 2 क्यूब, that means 8 आणि p क्यूब. इज इट क्लियर? त्यानंतर 3 ॲज इट इज, हा स्क्वेअर सुरुवातीला फाइंड आउट करूया. 2 स्क्वेअर 4 p स्क्वेअर. इज इट क्लियर? त्यानंतर ही टर्म ॲज इट इज 1 अपॉन 2p प्लस 3 ॲज इट इज 2p ॲज इट इज. तर हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. 1 स्क्वेअर 1 अँड 2p स्क्वेअर, दॅट मीन्स 4p स्क्वेअर. इज इट क्लियर? मायनस क्यूब, 1 क्यूब 1च येणार आहे आणि 2 क्यूब, दॅट मीन्स 8 आणि p क्यूब. इज इट क्लियर? सो नेक्स्ट स्टेपला 8p क्यूब ॲज इट इज. तर हे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट मायनस 3 इंटू 4 p स्क्वेअर, दॅट मीन्स p इंटू p असं आपण लिहू शकतो. इज इट क्लियर? अपॉन 2p. इज इट क्लियर? प्लस 3 इंटू 2p ॲज इट इज अपॉन 4p स्क्वेअर, दॅट मीन्स p इंटू p असं आपण लिहू शकतो. इज इट क्लियर? मायनस 1 अपॉन 8p क्यूब ॲज इट इज. इज इट क्लियर? सो नेक्स्ट स्टेपला काय येईल? सो इथं आपलं काय होणार आहे? पीला पी कॅन्सल होईल. इज इट क्लियर? त्यानंतर 2 1चा 2 अँड 2 2चा 4. त्यानंतर या पीला हे पी कॅन्सल होईल. नंतर 2 1चा 2 अँड 2 2चा 4. इज इट क्लियर? सो नेक्स्ट स्टेप इज 8p क्यूब ॲज इट इज मायनस 3 इंटू 2, दॅट मीन्स 6p. इज इट क्लियर? प्लस 3 ॲज इट इज अपॉन 2p मायनस 1 अपॉन 8p क्यूब ॲज इट इज. इज इट क्लियर? इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, 7th one. 7th example is in bracket 1 minus 1 upon a bracket cube. Is it clear? So by using formula we can write a minus b bracket cube. Is it clear? That means a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Is it clear? Here a is equal to 1 घ्यायचा आहे and b is equal to 1 upon a. Is it clear? So given bracket is 1 minus 1 upon a bracket cube is equal to a cube. That means 1चा क्यूब 1च येणार आहे. तर ही आपण लिहूया 1 क्यूब मायनस 3a स्क्वेअर, दॅट मीन्स 1 स्क्वेअर. इज इट क्लियर? इंटू b, दॅट मीन्स 1 अपॉन a प्लस 3a, दॅट मीन्स 1 आणि b स्क्वेअर, दॅट मीन्स 1 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? मायनस b क्यूब, दॅट मीन्स 1 अपॉन a ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लियर? सो 1 क्यूब 1, त्यानंतर 3 ॲज इट इज 1 स्क्वेअर 1च येणार आहे आणि त्यानंतर 1 अपॉन a प्लस 3 ॲज इट इज, दॅट मीन्स 3 1 स्क्वेअर 1च येणार आहे आणि त्यानंतर a स्क्वेअर. इज इट क्लियर? त्यानंतर 1 क्यूब 1 अँड a क्यूब अपॉन a क्यूब. इज इट क्लियर? सो हे मल्टिप्लिकेशन आपण कसं लिहिणार आहे? 3 इंटू 1 इंटू 1, दॅट मीन्स 3च येणार आहे. 1 ॲज इट इज वी कॅन राईट 3 इंटू 1 इंटू 1, दॅट मीन्स 3 अपॉन a. इज इट क्लियर? प्लस 3 1चा 3 अपॉन a स्क्वेअर मायनस 1 अपॉन a क्यूब. इज इट क्लियर? इट इज अवर फायनल आन्सर.
Then next example, 8th one. See the 8th example, x upon 3 minus 3 upon x bracket cube. Is it clear? So याला आपण a कन्सिडर करणार आहोत आणि या टर्मला b कन्सिडर करणार आहोत. सो बाय युजिंग फॉर्म्युला we can write a minus b bracket cube. That means a cube minus 3 a square b plus 3 ab square minus b cube. Is it clear? So here a is equal to आपण काय घेणार आहोत? x upon 3. So we can write here a is equal to x upon 3 and b is equal to 3 upon x. Is it clear? So simply values put करायचे आहेत. Given bracket is x upon 3 minus 3 upon x bracket cube. Is it clear? Is equal to a cube. That means x upon 3 cube. Is it clear? Minus 3 a square. That means x upon 3 bracket square. Is it clear? Into b. That means b ची value 3 upon x plus 3a. That means x upon 3 into b square. That means 3 upon x bracket square minus b cube. That means 3 upon x bracket cube. Is it clear? So आपण याचा क्यूब सुरुवातीला फाइंड आउट करूया. 3 क्यूब x क्यूब, त्यानंतर 3 क्यूब 27. इज इट क्लियर? त्यानंतर 3 ॲज इट इज हा स्क्वेअर सुरुवातीला फाइंड आउट करूया. x स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर 9. इज इट क्लियर? त्यानंतर ही टर्म ॲज इट इज 3 अपॉन x ॲज इट इज प्लस 3x. यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल? 3x अपॉन 3. इज इट क्लियर? त्यानंतर 3ला 3 नेक्स्ट स्टेपला आपण कॅन्सल करूया. त्यानंतर हा स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 अपॉन x स्क्वेअर. इज इट क्लियर? मायनस 3 क्यूब. दॅट मीन्स 3 इंटू 3 इंटू 3 27 अपॉन x क्यूब. इज इट क्लियर? सो आता हेच आपण कसं लिहू शकतो? पहिली टर्म ॲज इट इज x क्यूब अपॉन 27. त्यानंतर मायनस हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घेऊया. सो 3 3 चा 9 आणि x स्क्वेअर. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? x इंटू x. इज इट क्लियर? अपॉन 9x प्लस या 3ला 3 इथं कॅन्सल होतील. सो रिमेनिंग काय राहणार आहे? 9x. इज इट क्लियर? 9 इंटू x. दॅट मीन्स 9x अपॉन हे जे x स्क्वेअर आहे ते आपण कसं लिहू शकतो? x इंटू x. इज इट क्लियर? त्यानंतरची नेक्स्ट टर्म ॲज इट इज 27 मायनस 27 अपॉन x क्यूब. सो इथं आता परत आपल्याला कट करता येईल. एक्सला x कट होतील. त्यानंतर 9ला 9 कट. दॅट मीन्स 9 1चा 9 अँड 9 1चा 9. त्यानंतर एक्सला x कट होतील. इज इट क्लियर? सो आपला आन्सर काय राहणार आहे? पहिली टर्म ॲज इट इज x क्यूब अपॉन 27. त्यानंतर इथं फक्त x राहिलेला आहे. सो मायनस x प्लस 9 अपॉन x मायनस 27 अपॉन x क्यूब. Is it clear? It is our final answer. So dear friends, इथं आपण या प्रॅक्टिस सेटमधील फर्स्ट क्वेश्चन कव्हर केलेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.